संत श्रेष्ठ श्री चोखोबा महाराज आपल्या एका अभंगामध्ये सांगतात की नेत्री अश्रुधारा उभा भीमातीरी, नेत्री अश्रुधारा उभा भीमातीरी, लक्ष चरणावरी ठेवून या. मग तिचा अर्थ असा आहे की या भवचक्रामध्ये, या संसार सागरामध्ये सापडलेल्या अनेक मानवी जीवांना एक मुक्तीचा मार्ग मिळावा म्हणून श्री संत चोखोबा महाराजांनं एक उत्कृष्ट अशी ओळ इथं वापरलेली आहे. ती ओळ कशी आहे? ती पश्यन्ति चक्षुषाम, पश्यन्ति चक्षुषाम सर्वेन सर्वे मनसा विदुहा. याचा अर्थ असा होतो, आता हा झाला संस्कृतमधला अर्थ, याला पालीमध्ये सांगतो, दुःखं दुःखा समपादं दुःखसच अतिक्कमं अर्यस अटंगिकं मग्गं दुःखोपसमगामिनी समपसाय पसती. तेच आमच्या चोखोबानं जे भगवान बुद्धानं धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे, दुःखं दुःखा समपादं दुःखसच अतिक्कमं अर्यस अटंगिकं मग्गं दुःखोपसमगामिनी. आणि हेच वाक्य आमच्या चोखोबानं आपल्या अभंगामध्ये घेतलेलं आहे. काय सांगितले? नेत्री अश्रुधारा उभा भीमातीरी, नेत्री अश्रुधारा उभा भीमातीरी, लक्ष चरणावरी ठेवून या. भगवंता, तुझ्या स्वरूपावर, तुझ्या चरणावरच माझं लक्ष राहील. जेणेकरून त्या चरणावरून जर माझं लक्ष जर विचलित झालं तर कदाचित माझ्या मनाची अवस्था द्विधा होईल. म्हणून भगवंताला समर्पित व्हायचं असेल तर कसं झालं पाहिजे? पश्यन्ति चक्षुषाम, पश्यन्ति म्हणजे पाहणे, पश्यन्ति म्हणजे पाहणे. हा पाली शब्द आहे, हा संस्कृती शब्द आहे. उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगितलं ना, समपसाय पश्यति, पश्यति पाली शब्द आहे, पश्यन्ति संस्कृत शब्द आहे. पश्यति म्हणजेच पाहणे. पाहणे म्हणजे कसं? डोळ्यांनी पाहणे नाही तर ते अंतर्चक्षुतून पाहणे, अंतर्मनातून पाहणे. कसं पाहणे? पश्यन्ति चक्षुषाम, चक्षुषाम म्हणजे नेत्र, त्या नेत्राच्या आतली दृष्टी जी असते त्यानं पाहणे. आणि ते कुठून पाहणे? सर्वेन सर्वे मनसा सर्वेन सर्वे मनहा विदुहा, अशी आपली अवस्था आहे. अंतर्मनातून, अंतर्चक्षुतून पाहिले पाहिजे. बुद्धानं धम्मपदामध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि आमच्या चोखोबाने देखील हे साम्य स्थळ म्हणा थोडक्यात हवं तर. आणि म्हणून चोखोबा काय म्हणतात की आम्ही यातीहीन आहोत, मी महार आहे, परंतु महार आहे मला दूर जरी लोटलं लोकांनी तरी माझं लक्ष मात्र तुझ्याच चरणावर कायम राहील. आणि तुझ्या स्वरूपाला मी माझं चित्त समर्पित करून आज मी भीमातरी उभा आहे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी.